नाही, संपूर्ण स्त्रियांच्याच भावना आहेत की कोणती स्त्री आज सुरक्षित नाही. 4 वर्षाची असो की आई झालेली असो किंवा म्हातारी असो, 64 वर्षाचा म्हातारा माणूस, 4 वर्षाची जी चिमुरटी, आता मालेगावची घटना एक घडली होती, त्याच्यानंतर डोंगराळ प्रदेशातली छोटीशी यज्ञा, गुन्हेगाराला मुळात कायद्याची भीतीच नाही राहिलेली आहे. त्याला माहितीये आपण गुन्हा केला तर आपण आरामात राहणार आहे. रस्त्यावर कोण उतरणार? त्या मुलीचे पालक. आपण रडणार नाही, रडणार कोण? त्या मुलीचे पालक. आपल्याला शिक्षा नाही भेटणार किंवा आपण आपल्या स्वतःच्या जीवाची भीक नाही मागणार न्याय व्यवस्थेकडे की मला सोडा, वाचवा. कोण भीक मागणार न्याय व्यवस्थेकडे? आपले ते पालक, ज्या मुलीचा बलात्कार झाला. हे मुळात भीतीच नाही राहिली गुन्हेगारांना. काय व्हायला हवं असं वाटतं? कायदा पूर्णपणे बदलला पाहिजे. हे असं नाही पाहिजे. छत्रपती शासनामध्ये ज्या पद्धतीने स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढले जायचे किंवा हत्तीच्या पायदळी द्यायला जायचं किंवा मग डायरेक्ट हात आणि पाय कापले जायचे. त्याला जिवंतही ठेवायचं नाही, मारायचं नाही. असंच झालं पाहिजे. जर समजा एक जो गुन्हेगार असेल त्याला अशी शिक्षा झाली आणि त्याचं मुंडकं छाटून चौकात लावण्यात आलं तर दुसरा गुन्हेगार असे करण्याचे कृत्य